मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात वारंवार कन्फ्युजन, डिसिजन प्रॉब्लेम्स, ओव्हर थिंकिंग असं काही होतंय का? मग एक उपाय तुमचं आयुष्य नक्की बदलू शकेल. नागेश्वर ज्योतिर्लिंगाशी तुमचं खास कनेक्शन आहे. मिथुन रास ही बुध ग्रहाची रास म्हणजे तर बुद्धिमत्ता, संवाद आणि त्याचसोबत मन मात्र अस्थिर असतं आणि याचमुळे निर्णय घेताना तुम्हाला अडचण जास्त जाणवते. एकाच वेळी अनेक विचार मनात असतात, मन सुद्धा शांत नसतं. अशा वेळी महादेवाचं नागेश्वराचं रूप अत्यंत प्रभावी ठरतं. ज्योतिर्लिंग हे महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत पवित्र स्थान. यामागील कथा भक्ती, संरक्षण आणि अधर्माचा नाश याशी जोडलेली आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा म्हणजे शिवपुराणानुसार एक राक्षस होता. नाव होतं दारुक आणि त्याची पत्नी दारुकी. त्यांनी मिळवलेल्या वरदानामुळे ते खूप शक्तिशाली झालेले होते. त्यांनी दारुक वन नावाच्या जंगलात ऋषी मुनी व भक्तांना त्रास देणे सुरू केले. त्यावेळी सुप्रिया नावाचा एक शिवभक्त त्यांच्या कैदेत होता. कैदेत असतानाही सुप्रिया ओम नमः शिवाय या मंत्राचा जप मात्र करत राहिला. त्याने इतर कैद्यांनाही हा जप करण्यास प्रेरित केले. या अखंड भक्तीमुळे महादेव प्रकट झाले. भगवान महादेवांनी दारुकाचा नाश केला आणि भक्तांचे रक्षण केले आणि त्या ठिकाणी एक ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले. ते म्हणजे नागेश्वर. नागेश्वर म्हणजे सर्पांचा अधिपती म्हणजे महादेव. ज्योतिर्लिंग भक्ती, नकारात्मक ऊर्जा, शत्रूंपासून संरक्षण करतं. सर्पदोष किंवा कालसर्पदोष कमी करण्यास सुद्धा हे ज्योतिर्लिंग उपयुक्त मानले जाते. भक्ती आणि श्रद्धेमुळे संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते. आता जाणून घेऊया नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे कुठं. ते द्वारकाजवळ गुजरात राज्यामध्ये. द्वारका शहरापासून साधारण 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हे समुद्राच्या शांत वातावरणात बसलेलं ज्योतिर्लिंग. वातावरण अत्यंत शांत, शक्तिशाली आणि दिव्य स्वरूपाचं असल्यामुळे इथे दर्शन घेताना मन आपोआप स्थिर होतं. आता नागेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित असलेला मंत्र म्हणजे ओम नागेश्वराय नमः. याचा किमान 108 वेळा तरी तुम्ही जाप करावा. आता हा जप केल्याने काय फायदा होतो? मला शांती मिळते, निर्णय क्षमता वाढते आणि सोबत निगेटिव्ह विचारांपासून तुम्ही दूर होता. मिथुन राशीसाठी खास रेमेडी म्हणजे सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा. जमल्यास बेलपत्र सुद्धा अर्पण करा. शक्य असेल तर नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन मात्र नक्की घ्या. हे सुद्धा करणं शक्य नसल्यास किमान मानस पूजा करा. म्हणजे भगवान नागेश्वर तुमच्या आयुष्यातून भीती, कन्फ्युजन हे सगळं दूर करू. धन्यवाद.